पुरणपोळीचा स्वयंपाक करताना तुमचाही गोंधळ उडतो का? करायला खूप वेळ लागतो आणि ती प्रोसेस फार किचकट वाटते असं वाटत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम मऊसूत अगदी ओठाने खाता येणारी पुरणपोळी आणि त्याच्यासोबत कटाची आमटी, त्याला वेळवण्याची आमटी पण म्हणतात. ह्या रेसिपी सोबत मी अशा काही छोट्या छोट्या ट्रिक सांगणार आहेत, त्यामुळे अगदी पुरणपोळी करणं सोपं होऊन जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. आता पुरण कसं तयार करायचं हे पाहूया. 1 वाटी हरभऱ्याची डाळ 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवायची. डाळ का भिजवायची? तर डाळ भिजवल्यामुळे ती पटकन शिजते. एकतर आपला टाईम आणि गॅसची बचत होते. आता कुकरमध्ये शिजायला घालायच्या अगोदर ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि परत 1 वाटी डाळीसाठी 3 वाटी पाणी, 1 चमचा तेल आणि थोडीशी हळद घालून कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं. आता गॅस चालू करायचा, कुकर गॅसवरती ठेवायचा आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. अगदी 3 शिट्ट्यामध्येच ही डाळ मऊसूत शिजून तयार होते. पुरणपोळीचं पीठ कसं भिजवायचं ते पाहूया आता. 1 वाटी डाळीसाठी 3 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं. चवीपुरतं मीठ, हळद घालायची. हळद डायरेक्ट पिठात न घालता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका वाटीत हळद घ्यायची, त्यात पाणी मिक्स करायचं आणि ते पाणी पिठावरती ओतायचं. असं केल्याने संपूर्ण पिठात एकसारखी हळद मिक्स होते. जर आपण डायरेक्ट पिठामध्ये हळद टाकली तर ती एकाच जागी गोळा होऊन बसते आणि पिठाला म्हणावा तसा कलर येत नाही. आता पिठामध्ये हळद का टाकायची? तर हळद टाकल्यामुळे पुरणपोळी दिसायला खूप सुंदर दिसते. अगदी न खाणाऱ्या व्यक्तीला सुद्धा ती खावीशी वाटते. आता थोडं थोडं पिठात पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यायचं. सुरुवातीलाच पीठ पातळ करून घ्यायचं नाही. असं केल्याने आपल्याला पुरणाचा आणि पिठाचा अंदाज लागत नाही. त्यामुळे कधी पुरण घट्ट होतं, पीठ पातळ होतं आणि आपली पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते. आता घट्ट पिठाचा गोळा एका कॉटनच्या कपड्यात बांधायचा आणि एका टोपामध्ये पाणी घेऊन हा गोळा अर्धा ते पाऊण तासासाठी भिजत ठेवायचा. ही पीठ भिजवण्याची पद्धत तुम्ही आधी कधी वापरली का? कमेंट करून नक्की सांगा. पीठ भिजतंय तोपर्यंत आता आपण पुरण तयार करायला घेऊ. अगदी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 शिट्ट्यामध्ये पुरणाची डाळ शिजून तयार झाली आहे. ही डाळ तुम्ही मोठ्या कुकरमध्ये भातासोबतही शिजायला ठेवू शकता, कारण भात शिजायलाही 3 शिट्ट्याच लागतात. आता एका टोपावरती पुरणाची चाळण ठेवायची आणि शिजवलेली डाळ त्याच्यावरती ओतायची. डाळीतलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते खाली टोपात वितळून येईल आणि वरती फक्त डाळ राहील. 1-2 मिनिटासाठी ती चाळण टोपावर तशीच ठेवायची, म्हणजे पूर्ण पाणी डाळीतलं नितळून खाली टोपात येईल. त्याच पाण्याचा वापर आपण पुढे कटाची आमटी बनवण्यासाठी करणार आहोत. आता जास्त विलंब न लावता ही डाळ घोटून घ्यायची. जर जास्त वेळ ही डाळ तशीच ठेवली तर ती कोरडी पडते आणि आपलं पुरण कोरडं होऊ शकतं. डाळ घोटत असताना चाळणीच्या खाली आलेलं पुरण प्रत्येक वेळी काढून घ्यायचं, म्हणजे वरून डाळ घोटलेली पटकन खाली सरते. विलंब न लागता पटकन डाळ बारीक होते. ही डाळ तुम्ही मिक्सरमध्ये किंवा पुरण यंत्रात पण बारीक करू शकता. नेहमीचं पुरण आपण डाळीमध्ये गूळ घालतो आणि गॅसवरती ठेवतो. याच्यामध्ये कधी कधी असं होतं, जेव्हा गूळ डाळीमध्ये घालतो आणि ते पुरण घट्ट होतं तेव्हा ती आधीची डाळ आहे ती थोडी टणक होते आणि जेव्हा पुरण तयार करायला घेतो तेव्हा ती पटकन बारीक होत नाही. पुरण करण्याची ही ट्रिक नक्की वापरून बघा. ह्यामुळे तुमची मेहनत आणि वेळ नक्की वाचणार आहे. डाळ बारीक करून झाली की पुरणाच्या चाळणीला लागलेली सर्व बारीक डाळ चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायची. आता ह्या चाळणीला पण खूप सारं पुरण लागलेलं असतं, त्यामुळे ही चाळण धुवून ते पाणी आपण कटाच्या आमटीमध्ये यूज करायचं. आता इथे मी 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीला 1 वाटी गूळ घेतलाय. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडा गूळ वाढवू शकता आणि जर कमी गोड आवडत असेल तर थोडा गूळ कमी घेतला तरी पण चालेल. जर तुम्हाला पुरणासाठी परफेक्ट प्रमाण गुळाचं जाणून घ्यायचं असेल तर 1 वाटी डाळीला 1 वाटी गूळ हा पुरेसा आहे. तर गॅसवरती पहिल्यांदा आपण पुरण तयार करायला ठेवतो तेव्हा ते गुळाला पाणी सुटतं, त्यामुळे ते खूप पातळ होतं. पुरण करताना सुरुवातीची 10 मिनिटं गॅस फुल ठेवायचा आणि वरती झाकण ठेवून 2-2 मिनिटांनी सतत पळी फिरवून घ्यायची, म्हणजे खाली पुरण लागणार नाही. सुरुवातीला पुरणामध्ये पाणी जास्त असतं आणि जेव्हा ते चुटचुटतं तेव्हा त्याचे थेंब बाहेर उडतात. अशा वेळी आपला हात भाजण्याची शक्यता असते, त्यामुळे नेहमी सुरुवातीला झाकण ठेवूनच पळी फिरवून घ्यायची. 15 मिनिटानंतर पाहू शकता आपलं पुरण घट्ट झालं आहे. अगदी बाजूच्या कडा सोडायला लागलं आहे. असं झालं की आपलं पुरण तयार आहे असं समजायचं. आता त्यामध्ये 1 चमचा वेलची जायफळाची पूड, चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. पुरण तयार झालंय हे ओळखण्याची दुसरी ट्रिक म्हणजे पुरणामध्ये चमचा उभा राहिलाय, म्हणजे आपलं पुरण बनून तयार झालंय.
आता कटाच्या आमटीसाठी 1 वाटी नारळाचे काप, थोडंसं आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं टाकून चांगलं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. हे वाटण तुम्ही आदल्या दिवशीच बनवून ठेवलं तरीही चालेल. जेणेकरून आपला वेळ वाचतो आणि पूर्वतयारी असेल तर गोंधळ अजिबात उडत नाही. हे वाटण पाणी न घालताच बारीक करून घ्यायचं. आता कटाची आमटी बनवण्यासाठी कढई किंवा पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून चांगलं तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जिरे टाकून थोडा ठेचलेला लसूण टाकायचा. लसूण आणि कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा आणि वरून थोडी कोथिंबीर टाकायची. फोडणीमध्ये कोथिंबीर टाकल्यामुळे तिचा सुगंध मसाल्यामध्ये अगदी चांगला उतरतो आणि आमटी एकदम खायला खमंग छान लागते. आता यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण 2 चमचे घालून घेऊ. हे वाटण गॅसच्या कमी ते मध्यम आचेवरती चांगलं 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. मसाला परतत असताना गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही. जर हा मसाला करपला तर आमटीची टेस्ट पूर्णपणे बिघडू शकते. त्यामुळे नेहमी मसाला परतताना गॅसची आच कमी ते मध्यम ठेवायची आणि मसाला चांगला खमंग भाजून घ्यायचा. मी ह्याच मसाल्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाल्याने हळद घालून चांगला परतवला आहे. पुरण शिजवताना जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते काढलेलं आपण ह्या आमटीमध्ये घालून घेऊ. आपल्याला जेवढ्या माणसांसाठी आमटी बनवायची आहे तेवढं पाणी घालून त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. वरून कोथिंबीर घालायची आणि मोठ्या गॅसवरती पहिल्यांदा 5 मिनिटं उकळी काढून घ्यायची. परत गॅस कमी करायचा आणि चांगली 10 ते 15 मिनिटं आमटी छान शिजवून घ्यायची. कटाची आमटी बनवताना नेहमी एका पुरणपोळीचं गोड पुरण टाकून घ्यायचं. त्यामुळे आमटीला छान चव येते. अगदी गोड, तिखट. जर तुम्ही लिंबू खात असाल तर थोडंसं आंबट अशी आमटी प्यायला खूप छान लागते. आता ही आमटी शिजते तोपर्यंत आपण पुरणपोळीला पीठ भिजवायला ठेवलेलं ते पाहूया. कॉटनच्या कपड्यामध्ये पाण्यात भिजत ठेवलेली गव्हाची कणिक पाणी सर्व निथळून एका परातीमध्ये काढून घेऊया. ही अशी पीठ भिजवण्याची पद्धत वापरल्यामुळे आपलं पीठ चांगलं भिजतं आणि पुरणपोळी अगदी न फाटता मऊ लुसलुशीत बनून तयार होते. पुरणपोळीचं पीठ नेहमी पुरण झाल्यानंतरच करायला घ्यायचं, कारण आपल्याला पुरणाचा अंदाज येतो. पुरण जर घट्ट पातळ असेल तसेच आपल्याला गव्हाची पीठसुद्धा भिजवून घ्यायची. त्यामुळे एकतर आपली पुरणपोळी फाटणार नाही लाटताना किंवा फुटणार नाही. ही पद्धत वापरल्यामुळे अगदी कमी मेहनतीत पुरणपोळीचं पीठ भिजवता येतं. अगदी मऊसूत एकतारी बनवून लवचिक तयार होतं. पुरणपोळीसाठी लागणारं पीठ आणि पुरण एकसारखं झालं तर तुम्ही कितीही त्याच्यामध्ये पुरण भरलं तरीही पुरणपोळी छान लाटता येते आणि अजिबात फुटत नाही. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अगदी 2 मिनिटात आपलं पुरणपोळीचं पीठ लवचिक बनून तयार झालं आहे. आता पिठाला वरून तेल लावून 1 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आणि हे पीठ एखाद्या बंद डब्यामध्ये ठेवायचं, कारण जर ओपन ठेवलं तर वरती अशी कडक लेयर तयार होते आणि ही कडक लेयर तयार झाली तर पुरणपोळीचा उंडा करताना आणि पुरणपोळी लाटताना आपली पुरणपोळी फाटू शकते. अगदी पाऊण तासात आपलं पुरणपोळीसाठी लागणारं पुरण, कटाची आमटी आणि पीठ बनवून तयार झालं आहे. आता जर तुमच्याकडे काय कुरडया या पापड तळत असतील तर त्या तळून घ्यायचं आणि ते राहिलेलं तेल आहे ते पुरणपोळी बनवताना आपण त्याचा वापर करू शकतो. पुरणपोळीचे उंडे कोणाला बनवता येत नसतील तर त्यांच्यासाठी ही साधी सोपी मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. चपातीसाठी बनवतो तसा उंडा बनवून घ्यायचा आणि पुरीच्या आकाराचा लाटून घ्यायचा. मधोमध पुरण ठेवून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व बाजूने उंडा बंद करून घ्यायचा. ही उंडा बनवण्याची पद्धत वापरून तुम्ही अगदी सहजपणे पुरणपोळी बनवू शकता. आता हा पुरणपोळीचा उंडा सर्व बाजूने एकसारखा दाबून घ्यायचा आणि पिठात बुडवून हलक्या हाताने पुरणपोळी लाटायला घ्यायची. पुरणपोळी लाटताना अजिबात जोर लावायचा नाही. हलका हात ठेवून पोळी फिरवत फिरवत लाटून घ्यायची. शेवटी पुरणपोळीचे काठ लाटताना पुरणपोळी उलटसुलट करण्यापेक्षा पळपट गोल फिरवायचा आणि पुरणपोळीचे काठ चांगले पातळ लाटून घ्यायची. पुरणपोळी लाटायच्या अगोदर गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा. तवा गरम झाल्यानंतर तव्याला तेल लावायचं आणि त्याच्यानंतरच आपली पुरणपोळी तव्यावर भाजायला टाकायची. तवा जर चांगला गरम झाला नाही आणि आपण पुरणपोळी अगोदरच भाजायला टाकली तर ती पुरणपोळी भाजायला खूप वेळ लागतो. त्यामुळे आपली पुरणपोळी वातड होण्याची दाट शक्यता असते. सुरुवातीला पुरणपोळी उलटताना लगेचच उलटायची नाही. 1-2 मिनिट थांबायचं आणि त्याच्यानंतर पुरणपोळी उलटून घ्यायची. लगेचच पुरणपोळी उलटली तर त्याच्यामध्ये आपलं उलटणं घुसण्याची शक्यता असते आणि पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे पुरणपोळी लगेचच उलटण्याची घाई करायची नाही. आता पुरणपोळीच्या दोन्ही बाजूला तेल किंवा तूप लावून अगदी सुंदर सोनेरी डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे. आता पुरणपोळीचा उंडा बनवण्याची नेहमीची पद्धत बघणार आहोत. जेवढं पीठ तेवढंच पुरण घ्यायचं. आता पिठाच्या गोळ्याची हाताला पीठ लावून गोल गोल फिरवत त्याची वाटी तयार करून घेऊ. या वाटीच्या कडा
अगदी पातळ करायच्या आणि मध्ये जाड ठेवायचं. यामध्ये पुरण भरून सर्व बाजूने गोल गोल फिरवत त्याचं तोंड बंद करून घ्यायचं. जर वरती एक्स्ट्राचं पीठ आलं असेल तर ते काढून घ्यायचं आणि गोल पुरणाचा उंडा तयार करून घ्यायचा. आता हा पुरणाचा उंडा पिठात बुडवून सर्व बाजूनी अगदी हलक्या हाताने पुरणपोळी पातळ लाटून घ्यायची. पुरणपोळी भाजताना गॅस नेहमी मध्यम आचेवर ठेवायचा. अगदी कमीही ठेवायचा नाही, जास्तही ठेवायचं नाही. कमी ठेवला तर पुरणपोळी वातड बनते आणि जास्त ठेवला तर पुरणपोळी करपायची शक्यता असते. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या ट्रिक वापरून तुम्ही पुरणपोळी तयार करा. मी खात्रीने सांगते तुमची पण पुरणपोळी अगदी मऊ, तोंडात टाकताच विरघळणारी बनून तयार होणार. पुरणपोळी तयार झाल्यानंतर त्यावरती तुपाची धार सोडायला विसरू नका, कारण तूप आणि पुरणपोळी ह्या दोघांचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं. तुम्ही कशासोबत पुरणपोळी खायला जास्त प्रेफर करता? तुपासोबत, दुधासोबत की वेळवण्याच्या आमटीसोबत? मला तर ह्या तिन्ही गोष्टीसोबतही खायला आवडते. तुम्ही इथे पाहू शकता आपली पुरणपोळी जेव्हा आपण तोडतोय तेव्हा त्यातलं पुरण असं वेगळं होत नाही. अगदी परफेक्ट बनून तयार झाली आहे. अजिबात कुठेही कोरडं पुरण तयार झालेलं नाही. तर आजच्या रेसिपीमधली तुमची फेवरेट ट्रिक कोणती? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, ही रेसिपी तुमच्या पुरणप्रेमी मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय अँड हॅपी कुकिंग.